द्राक्ष बागायत बंधूंनो, या बागेची फळ छाटणी सुरू आहे। तर खरड छाटणीनंतर ज्यावेळेस काड्यांची वाढ सुरू असते त्याच वेळेस आपल्या या द्राक्ष बागेतील काड्यांमध्ये घड निर्मिती होत असते। तर ज्यावेळेस आपण फळ छाटणी घेतो त्याच वेळेस मग हे जे डोळे फुटून याच्यामधून घड बाहेर येत असतात। तर संशोधनाने असं सिद्ध झालेलं आहे की जाती परत्वे घड निर्मिती कुठल्या डोळ्यामध्ये असते ही वेगवेगळ्या प्रकारे असते। उदाहरणार्थ आपल्या बेंगलोर पर्पल मध्ये हे साधारणपणे चौथ्या डोळ्यावरती घड निर्मिती म्हणजे बुडाकडील भागाकडील डोळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती घड निर्मिती होत असते। त्याच्यामुळे बेंगलोर पर्पलची फळ छाटणी ही चौथ्या पाचव्या डोळ्यापर्यंतच करावी लागते। त्याच्यानंतर आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती लागवड होणाऱ्या ज्या बागा आहेत यामध्ये तुमचं जम्बो असेल, नानासाहेब पर्पल असेल, शरद सीडलेस असेल, अजित सीडलेस असेल, कृष्णा सीडलेस असेल, या ज्या काय काळ्या वाणाच्या द्राक्ष आहेत या काळ्या वाणाच्या द्राक्षामध्ये जास्तीत जास्त साधारणपणे 8व्या 9व्या डोळ्यापर्यंत घड निर्मिती उत्कृष्ट होत असते। त्याच्यामुळं या जे काय काळ्या वाणाच्या आपल्या भागातल्या जे काय बागा आहेत या साधारणपणे 8व्या डोळ्यापर्यंतच फळ छाटणीला तुम्ही छाटणी करून घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर तुमच्या ज्या काय पांढऱ्या म्हणजे तुमचे थॉम्सन सीडलेस आहेत किंवा त्याचे क्लोन आहेत हे साधारणपणे 10व्या डोळ्यापर्यंत त्यांची घड निर्मिती होत असते। त्याच्यामुळं थॉम्सन सीडलेसची जी फळ छाटणी आहे ते 10व्या डोळ्यापर्यंत आपण करणं गरजेचं आहे। तर त्याच्यानंतर मित्रहो, वातावरणातील बदलामुळे या ज्या काय काड्यांमध्ये घड निर्मिती होत असते ती विखुरलेल्या प्रमाणात होत असते। त्याच्यामुळं आपण जे काय फळ छाटणी आहे ही फळ छाटणी करण्याच्या अगोदर सूक्ष्मदर्शकाखाली आपल्या द्राक्ष काड्यांमधील घड निर्मिती तपासून घेणं गरजेचं असतं, जेणेकरून कितव्या डोळ्यावरती आपल्याला फळ छाटणी घेता येईल हे समजतं। त्याच्यानंतर मित्रहो, संशोधनाने हेही सिद्ध केलेलं आहे की आपल्या ज्या काही द्राक्षाच्या काळ्या द्राक्षाच्या ज्या काही काड्या आहेत याच्यातील 8व्या डोळ्यावरचा 8व्या डोळ्यावर लागलेला हा जो घड आहे या घडामध्ये सर्वात जास्त शर्करा आणि कमी आम्लतेचं प्रमाण आणि सशक्त घड असल्याचं जाणवतं। त्याच्यामुळं मित्रहो, फळ छाटणी करताना समजून उमजून आणि योग्य डोळे राखूनच छाटणी करावी। आता ही जी काय फळ छाटणी सुरू आहे ही बरोबर साधारणपणे बघा 8व्या डोळ्यावरती छाटणी केलेली आहे बघा। 1 2 3 4 5 6 7 8 डोळ्यावरती अशा पद्धतीने फळ छाटणी सुरू आहे। याच्यामध्ये सुद्धा सर्वात महत्वाचं मित्र हो, ज्या किचकट काड्या आहेत या पण तुम्ही काढून टाकल्या गेल्या पाहिजेत। ज्या काड्यांना घड लागणार नाही अशाही काड्या काढून टाका आणि उत्कृष्ट पद्धतीच्या साधारणपणे काळ्या द्राक्षावर संशोधनाने सिद्ध झालेले आहे की आपल्या भागामध्ये काळ्या द्राक्षावरती जास्तीत जास्त पूर्णपणे चांगल्या उत्कृष्ट 30 काड्या असाव्यात आणि या 30 काड्या जर तुम्ही 8 डोळ्यावर छाटल्या तर किती साधारणपणे 240 ते 250 म्हणजे एवढेच डोळे या आपल्या बागेवरती फळ छाटणी झाल्यानंतर राहतील आणि एवढेच डोळे राहिले तर हे चांगल्या पद्धतीने फुटतील एकसारखे आणि घड निर्मिती हे आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने येईल आणि जेणेकरून पुढची कामे आपण वेळच्या वेळी चांगल्या पद्धतीने करू आणि सशक्त घड निर्मिती होऊन आपण पुढच्या कामासाठी सज्ज राहू। धन्यवाद।